students, in today's video, we are going to learn the third kind of a tense, that is future tense. In another word, you can say indefinite tense, because we don't have any guarantee of the actions mentioned through this tense. Indefinite actions are there. So let's see the future tense and its subkinds. There are four subkinds of future tense. First one is simple future tense. Second one, future progressive tense. Third one, future perfect tense. And last one is future perfect progressive tense. These are the four subkinds of future tense. ओके, चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काळाचा तिसरा प्रकार फ्युचर टेन्स आणि त्याचे सर्व उपप्रकार पाहणार आहोत. फ्युचर टेन्स हा भविष्यकाळ म्हणून ओळखला जातो. हा काळ अनिश्चित प्रकारचे काळ आहे, अनिश्चित प्रकारचा काळ आहे, कारण याच्याद्वारे अशा क्रिया सांगितल्या जातात की ज्याच्याबद्दल आपल्याला शाश्वती नसते, गॅरंटी नसते, परंतु त्या बोलण्याच्या वेळेच्या नंतर घडणाऱ्या फ्युचर टाईममध्ये घडणाऱ्या क्रिया असतात. आणि फ्युचरमध्ये जे काही घडणार आहे त्याच्याबद्दल आपल्याला आज वर्तमानात कुठल्याही प्रकारची गॅरंटी देता येत नाही. अनिश्चित प्रकारचा हा काळ आहे. याचे चार उपप्रकार आहेत. पहिला आहे साधा वर्तमान काळ, साधा भविष्यकाळ. दुसरा आहे चालू भविष्यकाळ. तिसरा आहे पूर्ण भविष्यकाळ. चौथा आहे चालू अपूर्ण भविष्यकाळ. असे हे चार उपप्रकार या काळाचे पडतात. चला तर पाहूया त्यातला पहिला उपप्रकार, सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स मीन्स साधा भविष्यकाळ. द फॉर्मेशन ऑफ धिस टेन्स कसा तयार होतो हा? सेंटेन्स बिगिन्स विथ सब्जेक्ट, देन हेल्पिंग वर्ब शल और विल दोन्हीपैकी एक. त्यातलं शल हे आय आणि वी या दोन सर्वनामरूपी कर्त्यासाठी वापरले जातात. अन्य इतर सर्व कर्त्यासाठी विल वापरले जातात. परंतु जर आज मॉडर्न इंग्लिश पाहिलं तर शल हे मोडल ऑक्झिलरी म्हणून वापरलं जातं आणि सर्व प्रकारच्या भविष्यकाळी वाक्यासाठी विल या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला जातो. परंतु आता नियमामध्ये दिलेलं आहे, कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये येऊ शकतं, म्हणून जसं आहे तसं आपण इथे पाहतोय. शल विल देन मेन वर्ब फर्स्ट फॉर्म, मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं जातं. देन ऑब्जेक्ट, देन कॉम्प्लिमेंट अँड सेंटेन्स एंड्स विथ फुल स्टॉप. अशा प्रकारची रचना ही साध्या भविष्यकाळातील वाक्याची असते. हे झालं अफर्मेटिव्ह सेंटेन्सच्या बाबतीत. यालाच जर निगेटिव्ह करायचं असेल तर यामध्ये आलेले जे दोन हेल्पिंग वर्ब्स आहेत, शल अँड विल, यांना जर नॉट जोडलं तर हे वाक्य निगेटिव्ह तयार होतं. आता शल नॉट असं न वापरता त्याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म शांट, SHANT आणि विल नॉटचं वोंट, WONT हे लक्षात ठेवायचं. अशा प्रकारे या वाक्याचं नकारार्थी वाक्य तयार केल्या जातं. चला तर याचा यूज पाहूया. एकच यूज आहे. धिस टेन्स इज यूज टू एक्सप्रेस अन ॲक्शन दॅट इज गोइंग टू हॅपन इन फ्युचर विच इज टू टेक प्लेस इन फ्युचर. अशी क्रिया जी भविष्य काळामध्ये होणार आहे, बोलण्याच्या वेळेच्या नंतरच्या वेळेत होणार आहे. टेक प्लेस इन फ्युचर, भविष्यात घडणारी घटना किंवा क्रिया, बोलण्याच्या वेळेच्या नंतर घडणारी क्रिया. अशा क्रियेसाठी साधा भविष्यकाळ वापरला जातो. फॉर एक्झाम्पल, वी शल प्ले क्रिकेट टुमारो. टुमारो उद्या, उद्या घडणार आहे की नाही, आपण उद्या क्रिकेट खेळू की नाही. बरं, हे फिक्स आहे का, निश्चितच आहे का, सांगता येत नाही, नो गॅरंटी.
सेकंड एक्झाम्पल, योगेश विल राईट अ लेटर डे आफ्टर टुमारो. एक दिवसानंतर योगेश एखादं पत्र लिहील. डे आफ्टर टुमारो, एक दिवसानंतर, परवाची गोष्ट. आणि तो आज सांगतोय, ती भविष्य काळात होणारी आहे. म्हणून हे वाक्य साध्या साध्या भविष्य काळामध्ये सांगितलेलं आहे. दिस इज ऑल अबाउट द सिंपल फ्युचर टेन्स. लेट्स सी द सेकंड काइंड ऑफ अ फ्युचर टेन्स, दॅट इज फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्स किंवा कंटिन्युअस फ्युचर टेन्स. द फॉर्मेशन ऑफ दिस टेन्स, the sentence begins with subject as usual, then shall, will plus be, shall be or will be, and then main verb ing form, then object, then complement. या वाक्यामध्ये वाक्याची रचना कशी असते? नेहमीप्रमाणे वाक्याची सुरुवात कर्त्याने होते, त्यानंतर shall be किंवा will be या दोन्हीपैकी एकाचा, मग ते कसं करायचं मी सांगितलंय. त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं चौथं रूप किंवा ज्याला आयएनजी रूप म्हणतो, आणि त्यानंतर ऑब्जेक्ट, देन कॉम्प्लिमेंट आणि फुल स्टॉप. निगेटिव्ह करायचं असेल तर शांट, वोंट, बी. ओके, चला याची यूज पाहूया. यूज नंबर 1, टू एक्सप्रेस अन ॲक्शन विच विल बी गोइंग ऑन, or in another word you can say in progress at one point of time in future. To express an action which will be going on, अशी क्रिया जी भविष्यातल्या एखाद्या वेळेला, एखाद्या स्पेशल पॉइंट ऑफ टाइमला, ती क्रिया इन प्रोग्रेस असणार आहे. इन प्रोग्रेस म्हणजे चालू स्थितीत असणार आहे. भविष्य काळामध्ये सुरू राहणारी क्रिया, चालू स्थितीत राहणारी क्रिया, असं जर सांगायचं असेल तर या काळाचा वापर करा. एक्झाम्पल, आय शॅल बी डुईंग माय होमवर्क ॲट 8 PM. 8 वाजता मी माझा ग्रहपाठ करत असेल. ग्रहपाठ करण्याची क्रिया 8 वाजता चालू स्थितीत असेल. ओके, सेकंड वन, ही विल बी वेटिंग फॉर मी टुमॉरो मॉर्निंग. उद्या सकाळी तो माझी वाट पाहत आलेला असेल. वाट पाहण्याची क्रिया सकाळी चालू स्थितीत असेल. गॉट इट? चला सेकंड यूज, टू एक्सप्रेस अ फ्युचर इव्हेंट विच इज प्लॅन इन ॲडव्हान्स. फ्युचर इव्हेंट आहे, भविष्यात घडणार आहे, परंतु तो ॲडव्हान्समध्ये अगोदर प्लॅन केलेला आहे. ठीक आहे, अशा वेळेस या काळाचा वापर केला जातो. एक्झाम्पल, आय शॅल बी स्टेईंग हिअर टिल मंडे. सोमवारपर्यंत मी इथं राहत आलेलो असेल किंवा राहिलेलो असेल. सोमवारपर्यंत म्हणजे पुढची क्रिया आहे, फिक्स आहे, प्लान आहे. फिक्स म्हणण्यापेक्षा प्लान आहे, ठरवलेलं आहे. सेकंड वन, मिस्टर ओबामा विल बी स्टेईंग इन लंडन नेक्स्ट मंथ. तिथे थोडं करेक्शन करून घ्या. विल बी स्टेईंग इन लंडन नेक्स्ट मंथ. पुढच्या महिन्यात मिस्टर ओबामा इथे राहत असतील. ओके, दिस इज ऑल अबाउट द फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्स. लेट्स सी द थर्ड काइंड ऑफ फ्युचर टेन्स, दॅट इज perfect future tense. Formation of this tense, as usual, the sentence begins with subject, then shall or will, and plus have. This time little bit of change is there. Have हे सहाय्यकारी क्रियापद या वाक्यात वाढतंय. will, shall सारखंच आहे. have प्लस, आणि आपल्याला माहिती आहे have, has, had जर आलं तर मुख्य क्रियापदाचं तिसरंच रूप वापरलं जातं. देन MV3, main verb, past participle form of main verb, then object, complement, ends with full stop. This is the structure of future perfect tense. आता याला निगेटिव्ह करायचं असेल तर shan't, won't, have आणि क्रियापदाचं तिसरं रूप, अशी रचना करायची. Let's see the use of future perfect tense. First one, to describe an action that will be completed before a moment or a period of time in the future. फार महत्वाचं आहे. एखादी क्रिया भविष्याच्या एखाद्या विशिष्ट कालावधीत पूर्वी किंवा तोपर्यंत ती क्रिया संपलेली असेल, पूर्ण झालेली
असेल. बरोबर आहे की नाही? आता बीडकरांसाठी जर याचं उदाहरण घ्यायचं असेल तर आणखी 5 वर्षापर्यंत बीडला रेल्वे आलेली असेल. 5 वर्षाचा वेळ देतोय मी, भरपूर होईल मला असं वाटतंय. 5 वर्षापर्यंत रेल्वे आलेली असेल, येण्याची जी क्रिया आहे ती 5 वर्षापर्यंत पूर्ण झालेली असेल. मग जर याचा खऱ्या अर्थाने विचार केला ना तर हा काळ आहे ना, हा शास्त्रज्ञासाठी प्रेडिक्शन्स करण्यासाठी खूप फार महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्ही जर थोडा भविष्याबद्दल विचार केला, 5-10 वर्षानंतर आपल्या आयुष्यामध्ये काय काय बदल झालेले असतील तर तुम्हाला सगळे या काळातले वाक्य तयार करता येतील. आणि तुम्ही प्रॅक्टिसमध्ये हेच करा. व्हॉट चेंजेस विल हॅव हॅपन इन अवर लाईफ आफ्टर 10 इयर्स. 10 वर्षानंतर काय काय झालेलं असेल, कल्पना केली तर सगळे वाक्य तुम्हाला मिळून जातील. चला एक एक्झाम्पल पाहूया. आय शॅल हॅव कम्प्लिटेड माय होमवर्क बाय दॅट टाईम. मी माझा होमवर्क त्या वेळेपर्यंत, म्हणजे उद्या परवा काय असेल ते वेळेपर्यंत माझा होमवर्क पूर्ण केलेला असेल. नेक्स्ट वन, शी विल हॅव फिनिश दिस बुक बाय द एंड ऑफ द मंथ. नेक्स्ट मंथ, पुढच्या महिन्यापर्यंत तिने सध्या जे वाचले ते पुस्तक वाचून पूर्ण केलेलं असेल. म्हणजे पुस्तक वाचण्याची क्रिया पुढच्या महिन्यापर्यंत पूर्ण झालेली असेल. गॉट इट? हा काळ फार महत्त्वाचा आहे. प्रेडिक्शन्स, भाकितं व्यक्त करण्यासाठी या काळाचा मोठ्या प्रमाणात तुम्ही वापर करू शकता. इज दॅट क्लिअर? लेट्स सी द लास्ट काइंड ऑफ फ्युचर टेन्स. कुठला आहे? फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स किंवा परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स. कुठेही नाव मागे पुढे होऊ शकतं, काही अडचण नाही. फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. फॉर्मेशन ऑफ दिस टेन्स. सेंटेन्स बिगिन्स विथ सब्जेक्ट, देन शॅल, विल प्लस हॅव बीन. एक शब्द इथे वाढलाय, हॅव बीन. बीन हॅव परफेक्टमध्ये आलं होतं आणि आता इथे बीन वाढले. त्यानंतर मेन वर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. गॉट इट? हे स्ट्रक्चर आहे फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. काय होतंय? शॅल, विल, हॅव बीन, मेन वर्ब, आयएनजी. हे एवढं लक्षात ठेवण्यासारखं. यूज टू एक्सप्रेस अन ॲक्शन रिप्रेझेंटेड ॲज बिंग इन प्रोग्रेस ऑफ टाईम दॅट विल एंड इन फ्युचर. भविष्य काळात एखाद्या वेळेच्या दरम्यान, भविष्य काळामध्ये, सम पॉइंट दॅट टाइम विल एंड इन फ्युचर, असा वेळ जो भविष्यात संपणार आहे परंतु त्याच्या अगोदरपर्यंत काही काळासाठी का होईना ही क्रिया चालू स्थितीत राहणार आहे. अशा क्रियेसाठी या काळाचा वापर करतात. आता मित्रांनो, जर खऱ्या अर्थाने विचार केला ना तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या काळाच्या वाक्याचा खूप कमी प्रमाणात वापर केला जातो. म्हणजे तितकंसं याचे सेंटेन्स तुम्हाला पाहायला मिळणार नाही. खूप थोडे आहेत. शास्त्रज्ञ वगैरे वापरतात किंवा भाकीत व्यक्त करणारे ते लोक या काळाचा जास्तीत जास्त वापर करतात. भविष्य काळात एखाद्या वेळेपर्यंत एखादी क्रिया चालू राहून संपत आलेली असेल असं असतं. चला पाहूया एक्झाम्पल. बाय नेक्स्ट जून दे विल हॅव बीन लिव्हिंग हिअर फॉर 10 इयर्स. पुढच्या जून महिन्यापर्यंत ते 10 वर्ष या ठिकाणी राहत आलेले असतील. असं शक्यतो आपण बोली भाषेमध्ये खूप कमी प्रमाणात वापरतो, पण आहे तर पाहूया. लक्षात येत आहे ना? बाय नेक्स्ट जून, पुढच्या जून महिन्यापर्यंत, म्हणजे जून महिन्याची डेडलाईन दिली. हा फ्युचरमधला टाईम आहे आणि तिथपर्यंत राहण्याची क्रिया चालत 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 तिथे येऊन संपलेली असेल जूनपर्यंत. ओके, चला सेकंड वन. टुमॉरो ॲट 11 इन मॉर्निंग आय शॅल हॅव बीन रायटिंग इन्व्हिटेशन कार्ड. टुमॉरो ॲट 11, उद्या 12 वाजता. नाही सॉरी, टुमॉरो ॲट 11, 11 वाजता. इन द मॉर्निंग काय होते? आय शॅल हॅव बीन रायटिंग इन्व्हिटेशन कार्ड. इन्व्हिटेशन कार्ड लिहिण्याची क्रिया 11 वाजेपर्यंत चालू असेल, 11ला संपेल असं समजूया. बरोबर आहे ना? सो फ्रेंड्स, दिस इज ऑल अबाउट द फ्युचर टेन्स. Though it is not that much of useful, but we have to learn it for the
written exam as well as the competitive exam, because in competitive exam we have to recognize the tense of the given sentence. म्हणजे दिलेल्या वाक्याचा टेन्स ओळखायचा असतो. मग असे जे कॉम्प्लिकेटेड टेन्सेस असतात त्यांचीच वाक्य बहुतांशी विचारले जातात. म्हणून हे आपल्याला लक्षात ठेवणं प्रॅक्टिकल यूजच्या दृष्टीने जरी महत्त्वाचा नसला तरी रिटर्नच्या दृष्टीने, लेखी परीक्षेच्या दृष्टीने हे सगळे काळ महत्त्वाचे आहेत. ते व्यवस्थित अभ्यासा. त्याच्यावरचे उदाहरणं तुमच्या स्वतःच्या भाषेत तुम्ही स्वतः तयार करा, ते लिहा आणि त्याची प्रॅक्टिस करा. इज दॅट क्लिअर? ओके. होप यू अंडरस्टूड each and every use of each and every sub kind of future tense. Okay, that's it for today. We'll stop here. Have a nice day.